आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक रानभाजीची रेसिपी जिचं नाव आहे करटुलेची भाजी। ही रानभाजी आपल्याला फक्त पावसाळ्यातच बघायला मिळते आणि ह्या भाजीला वेगळ्या भागात वेगळ्या नावाने ओळखलं जातं। कोणी कंटोळी, काटोळी असं म्हणतात, पण तुमच्या भागात याला काय म्हणतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला। या भाजीमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहे। याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते, मधुमेहासाठी खूप छान आहे, तर याने इम्युनिटी सुद्धा खूप चांगली राहते। त्यामुळे ही भाजी पावसाळ्यात खाणे खूप गरजेचे आहे। जर तुम्हाला ही भाजी पावसाळ्यात जर दिसली कुठे तर तुम्ही नक्की करून बघा। आणि ही भाजी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच करा, जेणेकरून तुम्हाला अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळतील। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। चला तर मग बघूया हे करटुले दिसतात तरी कसे। हे बघा असे काटेरी असतात हे थोडे, आणि हे कारल्याच्या जातीमध्ये मोडतात, पण हे अजिबात कडू नसतात आतून। पण याला स्वच्छ धुवून घ्यायचं। हे जे काटे असतात त्याच्यामध्ये माती फसलेली असते, त्याच्यामुळे याला स्वच्छ धुवून घ्यायचं। करटुल्याचे देठ आणि शेंडा मी इथे काढून घेते आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचा आकार कापू शकता। मी उभ्या आकारात कापणार आहे याला। आणि जर हे आतून जर कडक असेल तर याच्या बिया काढून घ्यायच्या, पण जर कोवळ्या असतील तर ते राहू द्यायच्या, कारण याच्या बियांमध्ये पण भरपूर गुणधर्म असतात, त्याच्यामुळे ते चांगले असतात खाल्लेले। हे बघा मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसं कापू शकता। हे करटुले बारीक बारीक आपल्याला काप करून घ्यायचे आहे, कारण हे करटुले शिजायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मी थोडे बारीक असे चिरते आहे की जेणेकरून हे पटकन शिजतील। हे बघा अशा पद्धतीने सगळे करटुले मी इथे कापून घेतले आहे आणि ज्याची कडक बिया होत्या त्या मी काढून घेतल्या आहे आणि जे कोवळ्या होत्या त्या राहू दिल्या आहे। कढईमध्ये थोडं तेल घेतलं आहे मी। तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे आपल्याला, 3 चमचे मी तेल घेतलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी फोडणीसाठी घातली आहे मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर घालते आहे जिरे आणि ते ठेचलेला लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे मी 7 ते 8, याच्यामुळे खूप छान चव येते। इथे मी 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घातली आहे, थोडासा हिंग घातला आहे आणि एक उभा चिरलेला कांदा घातला आहे। याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांद्याचा रंग बदलेपर्यंत याला परतायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर अर्धा टोमॅटो घातला आहे मी इथे बारीक चिरलेला, त्यालाही आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत। अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे, 1 चमचा लाल तिखट घातला आहे आणि 1 चमचा मी इथे काळा मसाला घातला आहे, म्हणजेच गरम मसाला घातला आहे। त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। घरातले आपले जे बेसिक मसाले असतात तेच लागतात आपल्याला। आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे करटुले आपण कापून घेतले होते ते घालूया, त्यालाही असे परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घातलं आहे मी इथे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे शिजण्यासाठी, कारण करटुल्याची साल जी असते जाड असते, पटकन शिजत नाही वाफेवर, त्याच्यामुळे अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून आपण याला 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित शिजू देणार आहोत। मधून मधून आपण याला हलवून घेणार आहोत। हे बघा पाणी पूर्ण कोरडं झालं आहे भाजीतलं आणि करटुले पण व्यवस्थित शिजले आहे। इथे आपण चेक करून घेऊ शिजले की नाही। भाजी इथे व्यवस्थित शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपण 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत, जेणेकरून अजून छान चव येईल याची। मिक्स करून घेऊया आणि फक्त 1 मिनिटाची वाफ द्यायची आपल्याला याला, जेणेकरून हे शेंगदाणे जे आपण टाकले आहे शेंगदाण्याचं कूट ते व्यवस्थित मिक्स होईल भाजीमध्ये। 1 वाफ दिल्यानंतर भाजी इथे आपली तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती मोकळी झाली आहे आणि व्यवस्थित शिजली आहे। शेवटी थोडी कोथिंबीर घालूया, जेणेकरून अजून थोडी चव वाढेल आपल्या भाजीची। तर आहे ना अगदी सोपी रेसिपी ही। तर पावसाळ्यात तुम्हाला ही करटुले जर कुठे दिसले तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ही भाजी करून बघा। मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते आहे ही भाजी कशी दिसते आहे। तुम्ही याला भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खाऊ शकतात, खूप छान लागते। खूपच औषधी गुणधर्मांनी भरलेली ही भाजी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच करा आणि बेल आयकॉन ही नक्की दाबा। पुन्हा अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।